नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 16 जुलैच्या MPSC परीक्षाभिमुख महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओची सुरुवात ॲज युज्युअल दिनविशेषपासून करूया। हे पहा, आज अरुणा असफ अली यांचा जन्मदिवस आहे आणि अरुणा असफ अली आधुनिक भारताचा अभ्यास करताना अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे। अरुणा असफ अली एक स्वातंत्र्य सेनानी होत्या। 9 ऑगस्ट 1942 रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता। त्यांना लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, भारत सरकारतर्फे पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्नसुद्धा त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे। अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे आणि त्यांचा मृत्यू 29 जुलै 1996 रोजी झाला होता। ओके विद्यार्थी मित्रांनो, या पर्सनॅलिटीविषयी अजून जरा रीडिंग करून घ्या। आता आपण वळूया महत्त्वाच्या चालू घडामोडींकडे। हे पहा, सगळ्यात पहिली बातमी, न्यायालयात स्थानिक भाषा वापरल्यास अनेक समस्यांची सोडवणूक। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचे हे मत आहे। UPSCमध्ये बऱ्याच तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी याविषयी आन्सर्स लिहिले असतील, पण आता हा मुद्दा आपण MPSC करंट अफेअर्समध्ये पाहतोय आणि तुम्हाला माहीतच आहे की आता MPSCसुद्धा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे। त्यामुळे आपल्याला पण याची माहिती घेणं गरजेचं आहे। हे पहा, न्यायालयात जर स्थानिक भाषांचा वापर केला तर अनेक समस्या सुटू शकतील। मातृभाषेला इंग्रजीपेक्षा कमी दर्जाची मान्यता कामा नये। न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळात सुयोग्य समन्वय असण्याचीही गरज आहे। आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 348(1) मध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालयातील आणि प्रत्येक उच्च न्यायालयातील सर्व कार्यवाही संसदेने कायद्याने अन्यथा तरतूद करेपर्यंत इंग्रजी भाषेत होईल। ओके, आणि कलम 348(2) मध्ये अशी तरतूद आहे की राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या पूर्वीच्या संमतीने उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीमध्ये राज्याच्या कोणत्याही अधिकृत हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या या हिंदी भाषेचा किंवा इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यास अधिकृत करू शकतात। आता अशा उच्च न्यायालयांनी दिलेली डिक्री, निवाडे किंवा आदेश इंग्रजीत असावेत अशी तरतूद त्या राज्यातील त्याचे मुख्य स्थान आहे। राज्यभाषा कायदा 1963 याचा पुनरुच्चार करतो आणि कलम 7 अन्वये अशी तरतूद करतो की इंग्रजी भाषेव्यतिरिक्त हिंदी किंवा राज्याच्या अधिकृत भाषेचा वापर भारताच्या राष्ट्रपतीच्या संमतीने राज्याच्या राज्यपालाद्वारे अधिकृत केला जाऊ शकतो। उच्च न्यायालयाने त्या राज्यासाठी दिलेले निर्णय, आदेश इत्यादीचा उद्देश या संदर्भात आता पहा, संसदेने आत्तापर्यंत कोणताही कायदा केलेला नाही। ओके, पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा, EVSEM 2022 परिसंवादाचे आयोजन। भारतीय हवाई दलाच्या स्वदेशीकरण संचालनालयातर्फे EVSEM 2022 या एव्हिओनिक्सच्या स्वदेशीकरणावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे आणि हा कार्यक्रम पुण्यातील हवाई दलाच्या दुरुस्ती केंद्र येथे होणार आहे। हवाई दलाच्या देखभाल विभागाचे एअर प्रमुख मार्शल विभास पांडे या EVSEM 2022च्या अध्यक्षस्थानी असतील। ओके, आणि हे पहा, हा परिसंवाद 18 ते 19 जुलै दरम्यान मॉड्युलर ओपन सिस्टीम आर्किटेक्चर फ्रेमवर्कवर आधारित एव्हिओनिक्सचे स्वदेशीकरण हा या परिसंवादाचा मुख्य विषय असेल। यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या विविध प्रयोगशाळांचे प्रतिनिधित्व करणारे शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच देशातील सर्व हवाई दल दुरुस्ती केंद्रातील प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत। तसेच सहभागी झालेल्या उद्योगांद्वारे स्वदेशी निर्मितीवर आधारित उत्पादनांना सादरसुद्धा करता येणार आहे। आता उद्देश पहा, या EVSEMचा आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत एव्हिओनिक क्षेत्रात पुरवठा आणि देखभालीसाठी परदेशी उपकरण उत्पादकांवरील अवलंबित्व कमी करणे तसेच स्वदेशी उत्पादनांसाठी धोरण विकसित करणे हा परिसंवादाचा उद्देश आहे। ओके, आता पुढे पहा, महत्त्वाची चालू घडामोडी आहे, व्यवस्थित लक्ष द्या। NIRF रँकिंगमध्ये
राज्यातील 12 संस्था. विद्यापीठाचा दर्जा घसरला. संपूर्ण रँकिंगमध्ये गत वर्षीच्या तुलनेत 5 संस्थांनी घसरण. त्यानंतर पुढे पहा, IIT मद्रास ठरली सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षण संस्था. सलग 4थ्या वर्षी मान. NIRF क्रमवारी IIT मुंबई 3ऱ्या क्रमांकावर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथेच पाहून घेऊया 10 सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षण संस्था भारतामध्ये कोणत्या आहेत. पहिली आहे पहा IIT मद्रास, दुसरी आहे IISc बंगळुरू, त्यानंतर तिसरी आहे IIT मुंबई, चौथी आहे IIT दिल्ली, पाचवी आहे IIT कानपूर, सहावी IIT खरगपूर, सातवी IIT रुरकी, आठवी IIT गुवाहाटी आणि 9वी एम्स दिल्ली आणि 10व्या क्रमांकावर आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. आणि इथे खाली दिलेला आहे पहा, मिरांडा हाऊस सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट कॉलेज मिरांडा हाऊस ठरलेले आहे. ओके. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे NIRF, अर्थात यामध्ये सर्वसाधारण यादीतील पहिल्या 100 उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील महाराष्ट्रातील 12 संस्थांनी स्थान मिळवलेले आहे. ओके. आता हे पहा, राज्यातील शिक्षण संस्थांचा विचार केल्यास IIT मुंबईने गतवर्षीप्रमाणेच यंदाही स्थान मिळवलेलं आहे. यंदाही IIT मुंबईचे 3रे स्थान कायम आहे. ओके. आणि पहिल्या 10 तर आपण बघितलेल्याच आहेत. आणि आता इथे पहा, गेल्या वर्षी 36व्या स्थानी असलेल्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने यंदा 33वे स्थान घेतलेले आहे. त्यानंतर पुण्याच्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने बघा 68व्या स्थानी असल्यानंतर आता 62वे स्थान मिळवलेले आहे. आणि 80व्या स्थानी असलेले पुण्याचे DY पाटील विद्यापीठ जे आहे ते यंदा 76व्या स्थानी आलेले आहे. अशा काही संस्थांचे इथे इम्प्रूव्ह झालेले रँक्स दिलेले आहेत. तुम्ही ते व्यवस्थित रीड करून घ्या. ओके. आणि इथे येलो हायलाईट केलेला पॉईंट आहे पहा, तो महत्त्वाचा आहे. विद्यापीठ गटातील पहिल्या 50 विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचा 12वा क्रमांक आलेला आहे. ओके. आणि संशोधन संस्थातील पहिल्या 50 संस्थांमध्ये IIT मुंबई 4थ्या स्थानी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 11व्या आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 17व्या आहे. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट 17व्याच आहे. आयसर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 25व्या स्थानी आहे. आणि येथे महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग संस्था ज्या आहेत त्यांचीसुद्धा काही क्रमवारी दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आता पुढील महत्त्वाची चालू घडामोडी पहा, संरक्षण क्षेत्राशी संदर्भात आहे. रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन निर्बंधामधून सूट देण्यात आलेली आहे. आता अमेरिकी संसदेमध्ये त्याविषयीच्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठीचे विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर आता याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. हे पहा, ऑक्टोबर 2018 साली भारताने रशियासोबत 5 बिलियन अमेरिकी डॉलरचा एक खरेदी करार केला होता. आणि यामध्ये रशियाकडून भारताला 5 S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम मिळणार होत्या. मात्र या करारानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार करणे म्हणजे अमेरिकी निर्बंधांना सामोरे जाणे होय असा इशारा दिला होता. आता S-400 ही रशियाची सर्वात सशक्त आणि बलशाली मिसाईल डिफेन्स सिस्टीम प्रणाली असल्याचे म्हटले जाते. मात्र अमेरिकेच्या निर्बंधामुळे हा करार पूर्ण करण्यास अडचणी येण्याची शक्यता होती. मात्र आता अमेरिकेनेच हा व्यवहार करण्यासाठी भारताला निर्बंधातून सूट दिलेली आहे. तर नेमका अमेरिका आपल्यावर कशामुळे निर्बंध आणत होते, काय आहे तो कायदा, तर हे पहा, काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरी थ्रू सँक्शन्स ॲक्ट. ओके. काटसा नावाचा हा ॲक्ट आहे, कायदा आहे. आणि हा अमेरिकेतील अत्यंत कठोर कायदा आहे. या कायद्याअंतर्गत रशियाकडून एखाद्या देशाने शस्त्र खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर अमेरिका कठोर निर्बंध लावू शकते. 2014 साली रशियाने युक्रेन देशाकडून क्रिमिया हा भाग हिसकावून घेतला होता.
तसेच 2016 साली अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाचा कथित सहभाग या कारणामुळे हा कायदा लागू करण्यात आला होता. ओके, आता हे पहा S-400 संदर्भात तुम्हाला इथे डिटेल्स दिसत आहेत. सर्व्हेलन्स रडार, कमांड अँड कंट्रोल व्हेकल, मार्गदर्शक रडार, या सर्व सुविधा त्या S-400 मध्ये आहेत आणि त्यासाठीच आपण ते आता खरेदी करणार आहोत. आता या व्हिडिओमधील शेवटची चालू घडामोडी पहा. पुण्याच्या आशिष कासोदेकरकडून आव्हान पार, अवघड समजली जाणारी बॅड वॉटर 135 मॅरेथॉन शर्यत केली पूर्ण. आता हे पहा, समुद्र सपाटीपासून 85 मीटर खाली असलेल्या स्थानांपासून प्रारंभ तर समुद्री सपाटीपासून 2530 मीटर उंच असलेल्या स्थानावर याचा शेवट होतो स्पर्धेचा. 217 किलोमीटरचे अंतर असलेल्या या वाटेत सुमारे 4450 मीटरची चढाई आणि त्यानंतर 1859 मीटरची उतरण असलेल्या 3 पर्वतरांगा आणि 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकणारे तापमान, हे वर्णन आहे जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या बॅड वॉटर 135 या मॅरेथॉनचे. वाचून तुम्हाला सुद्धा धडकी भरली असेल आणि अशा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ती पूर्ण करणे ही जगातील काही मोजक्याच धावपटूंच्या आवाक्यातील बाब आहे आणि या मोजक्या यादीत आता समावेश झालेला आहे पुणेकर आशिष कासोदेकर याचा. कासोदेकर यांनी नुकतीच पार पडलेली ही अवघड मॅरेथॉन पूर्ण करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे. तर हे पहा, 11 ते 13 जुलै दरम्यान ॲडव्हेंचर कॉर्प्स या संस्थेतर्फे घेण्यात आलेली ही मॅरेथॉन त्यांनी म्हणजे पुण्याच्या कासोदेकर यांनी 38 तास 24 मिनिटांनी 26 सेकंदात पूर्ण केली आणि यंदा एकूण 94 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 78 स्पर्धकांनीच ही मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे आणि कासोदेकर यांनी 40व्या क्रमांकावर मॅरेथॉन पूर्ण केली. यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये ते एकमेव भारतीय स्पर्धक होते आणि हे 50 वर्षीय कासोदेकर यांना सायकलिंग, बास्केटबॉलसह विविध मैदानी खेळांची आवड आहे आणि गेल्या अनेक वर्षे ते विविध मॅरेथॉन शर्यतीमध्ये सहभाग घेत आहेत. कासोदेकर यांच्या नावे असलेले वेगवेगळे विक्रम इथे तुम्हाला दिसत आहेत पहा. सलग 61 दिवस 61 मॅरेथॉन धावण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला होता. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्टवर चढाई करण्याचा विक्रमसुद्धा त्यांच्या नावे आहे. त्यानंतर ब्राझील 135 ट्रेल रन पूर्ण करणारे ते दुसरे भारतीय आहेत. तर लडाखमधील ला अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.